कसं काय भाऊ की स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा व्लॉगमध्ये। तर तुम्ही विचार करत असाल सकाळ सकाळ व्लॉग शूट करतोय, तर आज मी चाललो माझ्या गावी। सो विचार केला सकाळ सकाळ एकटं कसं शूट करायचं, तुम्हालाही सोबत घेऊ, तुम्ही घर बसल्या बघाच। आज माझ्या गावी चाललोय, सो म्हणून आज सकाळ सकाळ शूट करतोय। तसंही कुठे जायचंही नव्हतं, सो गावी चाललोय तर शूट करूया। तर मी आता निघालोय, बघू शकता तुम्ही खाली चालले लिफ्ट। सो आता मी जाणार पिट्टीला, पिट्टीवरून आपली सांची मांडवी असते ती पकडणार आणि मग थेट गावी। सो विचार केला एकटा कसा प्रवास करायचा, त्या प्रवासात तुम्हालाही सामील करू। तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, पुढे पुढे बघूया कंटिन्यू काय काय होतंय, चांगले चांगले व्ह्यूज घेऊ। तोपर्यंत स्टे ट्यून्ड गाइस, लव यू, बाय। नेक्स्ट इव्हन भेटले टायमावरती, जसं काय आपल्याला अजून वेळ आहे, एवढ्याशी काय घाई नाही पोचायची। पण कसं विषय 700 गर्दी असणार, सीझन चालू आहे मे महिना, त्यामुळे बोललो लवकर जाऊया, 1 तास जागा भेटली बसायला, चांगला अंधार येत चेहऱ्यावर। सो समजून घ्या थोडं, काकाची पण एकदम होऊ शकता। तर ब्लॉग येईल, जास्त मोठा नाही होणार, बिकॉज थोडंच येईल। आता निघालंय, आता थेट तुम्हाला डायरेक्ट दाखवतो विटीला गेल्यावरती। बघूया पण जागा आहे की गर्दी, ते आय गेस गर्दी असेल, बट दादर इतकी नसेल, कारण की दादरला चढण्यासाठी कष्ट लागतील। म्हणून मी विचार केला विटीला जाऊ। आता मी भायग्याला चाललो, भायग्यावरून लोकलने विटीला जाणार, मग तिथून बघू, जाऊन पहिले तिकीट काढतो आणि मग बघू पुढचं पुढे काय। सो बघत राहा, पूर्ण ब्लॉग बघा, काय काय मजा करणार आहे जाताना। मजा काय असतं नाही, कोण नाही तर नाही सोबत, मित्र वगैरे असतील तर ठीक होते। एकटाच चाललो तर मग थोडा बोरिंग प्रवास नको व्हायला, पण बोललो ब्लॉग शूट करूया। तर चांगले चांगले कमेंट करून सपोर्ट दाखवा, तर भेटू आपण डायरेक्ट भेटीला। तर असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू बनत राहा। थँक्यू। आज फायनली पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला। तिकीट काढतो पहिले, गाडी लागली काय, गाडी तर लागलेली असते, रात्रभर तिथेच उभी असते। जातो तिकीट काढतात सगळे, तिकीट काढतो पहिले, भेटतो डब्यामध्ये। ओके, विषय असा आहे की मांडवी अजून लागलेली नाही, कारण की मी तिथं बघितलं मांडवी गाडी तर आहे, पण 7 तासचा टायमिंग आहे, कुठे लागले ते माहिती नाही, अजून प्लॅटफॉर्म कन्फर्म केला नाही त्यांनी। बट तरी पण मी आता चेक करायला आलो आहे कुठे लागले आहे का, उभी तर ते असते। सो बघू आता कुठे लागले आहे काय, चेक करतो। आय गेस यार इतर नाही, कारण की आपली अशी ट्रेक विस्टार्ट होऊ, मला आवाज कळेल थोडं समजून की हा काय विषय नाही, गाडी नंबर हा आहे नाही। सो अभी आ रही है ट्रेन, कोकण कन्याचं मांडवी होणार आहे लाल 16 मला जनरल डब्बा घ्यायचा आहे। सो जनरल डब्बा चाहिए राहू, गर्दी तर वाटते भाई, तरी आज मी मधल्या वाराला निघालो, म्हणजे आज मंगळवार आहे, सुट्टीचा दिवस नाही। सुट्टीचा दिवस असतं तर आपल्याला पट्टे कसरत झाली असती। बघूया आता पुढे काय सिच्युएशन आहे, गर्दी किती भेटते किती नाही। जनरल डबा, आता जनरल डबा तर मोस्ट ऑफ मागे एक असतो, पुढे एक असतं। सो
मागे थांबू की पुढे जाऊ विचार करतो. पुढचा पकडला तरी काय सीन नाही, मागे पकडला तरी काय सीन नाही. ट्रेन अजून लागले नाही, वेळ अजून 7:10ची आहे. तोपर्यंत बघू, पुढे जाऊ, पुढचा जनरल पकडू. आणि सुबह सुबह काहीच देख रहे वैसे रिएक्शन आ रहे सगळे बघतोय, काय विषय नाही. सुरुवात करूया हळूहळू. बघा गावी गेल्यावर 2 दिवसाचे एक आज हा ब्लॉग, उद्याचा एक ब्लॉग टाकेल ते कुठे गेलो तर लोकेशन म्हणजे माझ्या गावही लोकेशनच लोकेशन आहे. तर तुमच्याकडे गाडी पाहिजे, जास्त आता इथे बोलत नाही मी. ट्रेन लागल्यावर आपल्याला कसरत होईल. सो इथंच थांबतो मी. भेटतोच कुछ विषय तो नाही आहे ऐसा, काही एवढी नाही सो काय टेन्शनची गोष्ट नाही. जाऊ शकतो, आपला 4 तासाचा प्रवास आहे. चाललं कोकणात. तर बघू, अजून ट्रेन तर आली नाही. बसायला भेटेल असं वाटतंय. 50 मिनिट चान्सेस आहेत. ट्रेन भेटले आणि 7ची ट्रेन आलेली आहे. 7:30 वाजता. आता 8 वाजतील सुटायला. बघूया आता किती वाजता पोचतो. 7ला सुटली असती ना प्रॉपर, तर मी बोललो हा 7:15 लेट. काय करू शकत ना आपण, पण बसायला भेटलं. ओके, बरं भेटतंय. सबस्क्रायबर तुम्ही पण ब्लॉग बघता सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करून बेल आयकॉनवर क्लिक करायला. फायनली भावकी पोचलोय मी आता मानगावमध्ये. चेहरे पे मत जाऊ, नींद पूरा नहीं हुआ है मेरा अभी तक. विचाराल तुम्ही जगात सुख कुठे असतं, म्हणजे मी बोलेल मानगावमध्ये. जे मानगावचे असतील ते रिलेट करतील आणि मानगावबद्दल प्रेम द्या कमेंटमध्ये. बाकी आता मला इथून चालत जायचं आहे. रिक्षा पकडायला 1 किलोमीटर चालत जावं लागेल. तिथून रिक्षा पकडायची. मी माझ्या गावी जाईल. सो दाखवेल तुम्हाला सगळा विषय. बट कसं जेव्हा आपण आपल्या गावी पोचतो तेव्हा एक वेगळीच फिलिंग असते. तर खूप खुश आहे. एवढंच धक्कायला झालं, गाडी 1 तास लेट होती मुंबईवरून. सो बघू आता जाऊ, थोडा नाश्ता वगैरे बघू करतो आणि ट्रेन चालले बघूया तुम्ही मागे. आणि जायचं आणि हा ब्रिज मारून क्रॉस करायचा. काय केलं तिकीट पण काढत नाही, पटरी क्रॉस करून जातो. सो बघूया आता उतरलो इथे, थोडा नाश्ता वगैरे करतो आणि मग पुढे भेटू पुढच्या जर्नीमध्ये. बट पट्टी झाले बघू मागे. कैसे भाई, मानगाव ब्रँड आहे, ब्रँड. मानगावचे असतील त्यांनी बाई कमेंट करा, फुल मानगावला फुल इज्जत द्या. ठीक आहे, मग भेटतो तुम्हाला मी रिक्षा स्टँडवर. काहीच जेवायला बसलो ना आता समृद्धीमध्ये. शहराच्या आलं बघू शकता तुम्ही. आता जेवतो मग निघतो इथून आपल्या गावच्यासाठी रिक्षा पकडायला. तुम्ही पण या जेवायला. खूप गरमी पण होतं आणि थकायला पण झालं. काय एवढा विषय होता. जेवतो आणि मग भेटतो तुम्हाला पुढे रिक्षा स्टँडवर. आपण पुढची
पुढच्या प्रवासाचे मजे घेत जाऊ. पुढचा प्रवास एकदम भारी असणार आहे, कारण की टमटमने जायचं आहे. सो दाखवेन तुम्हाला माझ्या गावचा रूट. सो फायनली गाईज पोचलो आहे. हा बघू शकता आमच्या गावची कमान आणि इथून एंटरन्स आहे. तर फायनली मी माझ्या गावी पोचलो आहे आफ्टर मेनी स्ट्रगल. आणि पार्सल घेतलं आहे थोडं, बोललो परत भूक लागली मग. आणि आता तुम्ही बघा माझ्या गावचा रस्ता कसला खतरनाक आहे. ये देखो, ये इधर देखो, इधर भी देखो. मेरा घर तुमको दिखेगा नहीं यहाँ पे, घर क्योंकि थोड़ा दूर है, धीरे धीरे दिख जाएगा. असं एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतं, एकदम विषय खोल पृथ्वी गोल, कच करा करा कुच. श्रीमान भाऊचे फॅन आहे त्यामुळे त्यांचे डायलॉग बोलणं भाई हक से बनता है. फुल मागून आई येतात ते गाणं बोलतात ते सुंदर असं, बट त्यात तुम्हाला ऐकायला येणार नाही कारण की ते लांब आहेत. आणि गावी मी असं व्लॉग काढतो तर सगळ्यांना काहीतरी भलतंच वाटतंय. सो रिक्षातून शूट करणार होतो, बट रिक्षाचा आवाज एवढा होता की माझा आवाजच येत नव्हता. मग रिक्षाने मला तिकडे मागे सोडलं, तुम्ही कमान बघितली असेल तिथं सोडलं. आता मी चाललोय घराकडे. आणि हे देखो व्यू भाई साहब, आमचं घर त्या साईडला आहे. आणि हा रोड बघा धमाल. जर यावर्षी पावसाळ्यात जर मी आलो म्हणजे एकटा किंवा मित्रांसोबत, तर तुम्हाला नक्की मी दाखवेन काय भारी व्ह्यू होतो. आणि पावसात आमच्या इथे खूप सारे लोकेशन आहेत फिरण्यासारखे. पहिले घरी जातो, घराची साफसफाई करतो. तुम्हाला दाखवतो माझं घर पट्टेवाला. हा हे आमच्या गावचे टेंबरा दिसतात आहे पण नाही बोलते. टोकले असते बिचारीने. मला वाटलं माझ्या एरियामध्ये राहतात ते पण, त्यांचं पण गाव सेम आहे. बघू ते आता गावी आहेत काय. गाव तर असं वाटतंय भरलेलं, बघू. आणि ये व्यू आहे मेरे गाव का, सुंदर असा व्यू, सुंदर अशी हिरवळ, नारळाचं झाड बघू शकता तुम्ही कसलं खतरनाक वाटतंय. अच्छा तो तुम लोग के लिए खास. ये देखो गाइस, ये देखो कैसा है विषय. देखो पहला जो है तो दिखा दिया मैंने गाँव का, और बाकी पिक्चर अभी बाकी है. नाही व्हिडिओ काढते. या आई आहेत गावच्या. हाय करा. हो आता काय होता वरती, परत खाली गेला तो. वो बाई कव्वा पाय वाट आहे घराजवळ जायची. घराजवळ जास्त नाही बोलत, ये पे स्टॉप करतो. बाय. और एक आजूबा देखो, हा तो गाइस आता मैं आलो वाड़ी में. जब जो वाड़ी है, ये रास्ता जाता है इससे वाड़ी में ऊपर की तरफ. यहाँ से कुछ लेफ्ट राइट नहीं, सीधा सीधा जाने का. ये देख सकते हो मेरा घर, दिखा दो आपको. ये देखो मेरा घर. अच्छा लगा आपको?
कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. घर कसं वाटलं तुम्हाला, रिव्ह्यू द्या तुमचे. सो ब्लॉग एंड मी घर खोलल्यानंतर करतो. घर तो आपको दिखाना पड़ेगा. अभी मैं ये 2 मिनट रुको गाइस, 2 मिनट खाली. तो ये देखो गाइस, ये है मेरा घर. तो पोचलोय मी फायनली घरी. आता ब्लॉग इथेच एंड करतो. संपलेलच ब्लॉगला फुल इज्जत द्या. चांगले कमेंट करा. केवढी मेहनत घेतली आहे मी, बघू शकता तुम्ही ना किती घाम आलाय. कमेंट करा, ब्लॉगला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब जरूर करा, आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे आहेत. सो तुमचा सपोर्ट मला खूप महत्त्वाचा ठरेल. तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की नेक्स्ट ब्लॉग येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघाल याची मला खात्री आहे, विश्वास आहे. मला माहिती आहे तुमचं प्रेम आहे, तेवढंच प्रेम दाखवा. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुमचा डॅडी यूट्यूब चॅनलचं नाव आहे, जाऊन सर्च करून ह्या ब्लॉगला लाईक करा. चलो बाय गाईज, लव यू.